राया ठाकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजपुत्र एकलव्य, भारतीय स्वातंत्र्य सेनानी पंजाबी माँ सरस्वती माझ्या आदिवासी बांधवांना सर्वात प्रथम जय आदिवासी। हा जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करत असताना त्या पाठीमागचा प्रमुख महत्त्वाचा उद्देश जो आहे तो आजही आमचा हा आदिवासी बांधव दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये खितपत पडलेला आहे। अनेक योजना आज शासनाने या समाजासाठी राबवलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थाने त्या या समाजापर्यंत पोहोचतात की नाही याच्यावरती प्रामुख्यानं कोणतीही कमिटी खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं देखरेख करत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रकारच्या सोयी सुविधा आमच्या या बांधवांपर्यंत आजही पोहोचलेल्या नाहीत। मग त्या ठिकाणी पक्क्या रस्त्यांची सुविधा असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा समाज मंदिर असेल, अनेक प्रकारच्या समस्या आजही या समाजासमोर आहेत आणि त्या खऱ्या अर्थानं शासनापर्यंत पोहोचवणं हा प्रामुख्याने या कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या आदिवासी बांधवांना आणखी एक महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी अशा पद्धतीची करेल की आपल्या भावी पिढीसाठी सरकारनं आपल्याला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, पण ते पुढच्या कालखंडामध्ये टिकेल की नाही याबद्दल साशंकता आहे आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या भरोशावर न ठेवता त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर उभं राहण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं नोकर वर्ग संघटना असेल किंवा सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज उन्नती मंडळ असेल, ही संघटना सध्या कार्यरत आहे आणि त्यांच्या